आणि खात्री देतो की ज्यांचा ऊस राहिला असेल त्यांचा या ठिकाणी भीमाशंकर असेल, अंबालिका असेल, पराग असेल, दौंड शुगर असेल, गौरी शंकर असेल, गौरी शुगर, भीमा पाटस रात्रीच दादा बरोबर होते. सगळ्यांची चर्चा झालेली. आपल्या ऊसाचं एक पण त्या ठिकाणी टिपरू राहणार नाही याची आम्ही या ठिकाणी काळजी घेऊ. आपल्याला आधार देण्याचं काम या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू. इथून पुढच्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. लाडक्या बहिणीची योजना देखील या ठिकाणी राबवलेली. त्या योजनेला देखील अडचणीत आणण्याचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम केलं. आता मध्यंतरी काळामध्ये सांगितलं की घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करू. मग 15 ते 16 वर्ष झालं यशवंत का चालू झाला नाही, हे पण प्रश्न आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत. परंतु दादांनी लोणी काळभोर या ठिकाणी सांगितलं आणि कालचा पण सर्वे आपण जर पाहिला तर महायुतीचंच सरकार या ठिकाणी येणार आहे ना. महायुतीच्याच माध्यमातून आणि अजितदादांच्या माध्यमातून, फडणवीस साहेब असतील आणि शिंदे साहेब असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून घोडगंगा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी चालूच करणार आहे. त्या संदर्भात दादांची अनेक वेळा मीटिंग झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या या परिसरातील अनेक प्रश्न